श्रीकृष्ण म्हणतात, अस्वस्थ मनाला हिंमत देतील ही वाक्य. सल्ला प्रत्येकाचा घ्या, पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल. नशिबाचा खेळ सुद्धा वेगळाच असतो. जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते. एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला सुद्धा तयार असतो. दिसेल त्याला आपलं मानणं सोडून द्या. लोक तसे नसतात जसे दाखवतात. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते, आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीच ऐकत नाही. तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा. तुम्हालाच खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर, आपले आणि परके यांची ओळख होईल. कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमीच एकटे पडतात, आणि हेच सत्य आहे आयुष्याचं. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही खूप यशस्वी माणूस आहात. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा सुद्धा असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्ही सुद्धा धोका देऊ शकतात. लोकांच्या बोलण्याला खूप महत्त्व देऊ नका, कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणं सुद्धा बदलतं. ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही. मग ती वेळ असो किंवा माणूस असो. जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. काही नाते असे असतात की ज्यांच्या बरोबर राहिलं तरी त्रास होतो, आणि नाही राहिलं तरीही जास्त त्रास होतो. जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा. लोकांबरोबर नातं निभावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. शक्य आणि अशक्यमधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मांवर आधारित असतो. जीवनात एवढे लायक बना, यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची किंमत आहे. म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहे. लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप इम्प्रेस होतील. नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात. आयुष्य आनंदाने जगा, कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्यसुद्धा कमी होत चालतं. अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुकासुद्धा दिसत नाहीत, आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुणसुद्धा दिसत नाहीत. खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहेत. मी अशीही लोक पाहिली जी दगडाची बनलेली असतात. जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. खूप नशीबवान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकद नसते, आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी वेळ निघून गेलेला असतो. नेहमी नशिबावर नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा. मग पहा, तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल. कोणतीही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सफलता ही नेहमी खूप अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते.
एकटे बसून रडणे मृत्यूपेक्षा कमी नाही. जिथे प्रश्नसुद्धा आपलेच असतात आणि उत्तरसुद्धा आपलीच असतात. आयुष्यामध्ये अडचणींचे येणे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हाच कळते कोण हात पकडतो आणि कोण हात सोडून देतो. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. कमजोर लोक तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात, आणि विजेते तेव्हा थांबतात जेव्हा ते जिंकतात. अडचणी इतक्या ताकदवान नसतात जेवढं आपण त्यांना मानतो. कधी आपण असं ऐकतो का की अंधाराने सकाळ होऊच दिली नाही? अशा ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे लायकी नसलेली लोक स्वतःचं गुणगान करतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंद आणि शांती हजार पटीने वाढते, ज्यांनी कौतुक आणि निंदेमध्ये एकसारखंच राहणं शिकलं. इथे तर लोक आपल्या चुकासुद्धा मान्य करत नाही, मग कोणाला कसं आपलं मानतील? काही लोक धोका देऊन असे निघून जातात जसं काही ओळखच नसते, आणि असा तिरस्कार करतात की जसे प्रेमाला कधी मानतच नाही. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहताल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरंच घेत राहील. आपण दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही बदलू शकत, स्वतःला. एक व्यक्तिमत्व आपल्यालाही दिलेलं असतं देवाने, त्याच्या हिशोबाने. कोणालाही एवढा हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल. तुम्ही कधी हसायचं आणि तुम्ही कधी रडायचं आहे. विश्वास कधीही चमत्काराची इच्छा ठेवत नाही, पण बऱ्याचदा विश्वासामुळे चमत्कार घडतात. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक सुद्धा लढायला पुढे जातात, पण बहादूर तर ते असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबवत नाही. जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका, तर या गोष्टीचा गर्व करा. कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.